संभाजी ब्रिगेड बामसेफ संपवण्याचा आरएसएसचा कट, हल्ल्याची जबाबदारी फडणवीसांवर. एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह संवादात प्रवीण गायकवाडांचा गंभीर आरोप. प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचे विधानसभेत पडसाद. ही मस्ती ठेचली पाहिजे, विजय वडेट्टीवारांचा निशाणा. तर आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडची संयुक्त बैठक. पुढील आंदोलनाची रणनीती ठरवणार असल्याची माहिती. जयंत पाटलांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स अद्यापही कायम. राजीनामा दिलाच नसल्याची सुप्रिया सुळे यांची माहिती. येत्या 15 जुलैच्या पक्ष बैठकीकडे सर्वांचं लक्ष. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी ऑगस्टमध्ये होणार. सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात निकाल येण्याची शक्यता. आजचा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी दिलासा, वकील सिद्धार्थ शिंदेंची प्रतिक्रिया. मद्यधुंद मुख्याध्यापक शाळेतच गेले झोपून. जालना जिल्ह्यातील टाकळी गावातील लाजिरवाणी घटना. दारू प्यायल्याचं वैद्यकीय चाचणीतून सिद्ध. मनसेचं इगतपुरीमध्ये आजपासून 3 दिवसीय शिबिर. जिल्हा आणि राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार. तर युतीबाबत विचारलेल्या प्रश्नावर संदीप देशपांडेंचं उत्तर न देताच निघून गेले. राज ठाकरेंविरोधात 3 वकिलांची पोलीस महासंचालकांकडे तक्रार. वरळीच्या मेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप. गुन्हा दाखल करण्याची मागणी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित. पुन्हा परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी. मद्यधुंद मुख्याध्यापक शाळेतच गेले झोपून. जालना जिल्ह्यातील टाकळी गावातली लाजिरवाणी घटना. दारू प्यायल्याचं वैद्यकीय चाचणीतून सिद्ध. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला उद्या परतणार. आज दुपारी 4:30 वाजता सुरू होणार परतीचा प्रवास. कॅलिफोर्नियातल्या तटवर्ती भागात स्पेसएक्स परतणार. लॉर्ड्स कसोटी रंगतदार स्थितीत. यजमान इंग्लंडचं भारताला 193 धावांचं आव्हान. 14 दिवसाखेर भारताची 4-58 अशी अवस्था. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.